सूरज चव्हाण शरण आल्याचा बनाव असल्याचा आरोप छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाटगे यांनी केलाय। सूरज चव्हाण यांना राजकीय संरक्षण मिळते असं ते म्हणाले। विजयकुमार घाटगे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी संदीप भोसलेंनी बातचीत केली आणि त्या दरम्यान खरं तर त्यांनी हा आरोप केला। प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाटगे पाटील यांच्या मारहाण प्रकरणातील जे 10 आरोपी आहेत, सूरज चव्हाण यांच्यासह जे 11 आरोपी आहेत, त्यांच्यापैकी 10 आरोपी रात्री पोलिसांना शरण आले। स्वतः सूरज चव्हाण लातूर पोलिसांना शरण आले होते, मात्र त्यानंतर त्यांना सोडून दिलंय। आपल्यासोबत विजयकुमार घाटगे पाटील आहेत। काय शरण बिरण काही नाही, हे सगळा बनाव आहे। सूरज चव्हाणला या प्रकरणात वाचवलं जातं, पॉलिटिकल प्रोटेक्शन त्याला दिलं जाते आणि चुकीच्या पद्धतीने चाललंय। आमच्यावर हल्ला होऊन 3-4 दिवस झाले, आज आम्ही न्याय मागतो। त्याची हकालपट्टी पक्षातून केली काय, त्याचा राजीनामा घेतला का, असं काही ते कुठलं संवैधानिक पद नाही किंवा त्याच्या राजीनाम्याची आम्ही मागणीही केली नव्हती। तुम्ही आमच्यावर जीव घेणं हल्ला केला, आमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, त्याच्यावर कारवाई काय केली प्रशासनानं? आणि आम्हाला आज समजतं की पाटा आला पाटा निघून गेला, हे चुकीचं आहे। पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आमची शंका आहे। आम्हाला त्या पोलीस स्टेशनच्या आवारातले, पोलीस स्टेशनच्या मधले CCTV फुटेज पाहिजे। एकूणच जर पाहिलं तर विवेकानंद पोलीस ठाणे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।